नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी महत्त्वाचे क्वेश्चन, जनगणना आणि भूगोल. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला, भारतातील पहिली नियमित जनगणना कधी झाली? तर भारतातील पहिली नियमित जनगणना जी झाली ती 1881 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतात जनगणना किती वर्षांनी घेतली जाते? तर भारतात जनगणना जी घेतली जाते मित्रांनो, ते 10 वर्षांनी घेतली जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील शेवटची पूर्ण जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर भारतातील शेवटची पूर्ण जनगणना जी झाली ती 2011 झाली मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या होती ती 121 कोटी होती मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य जे आहे ते उत्तर प्रदेश आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य जे आहे ते सिक्कीम राज्य आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, भारताची जनगणना कोणत्या मंत्रालयाद्वारे केली जाते? तर भारताची जनगणना जी केली जाते ती गृह मंत्रालयाद्वारे केली जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, भारताचे पहिले जनगणना आयुक्त कोण होते? तर भारताचे पहिले जे जनगणना आयुक्त होते ते होते WC प्लॉडेन होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्राची 2011 मधील लोकसंख्या किती होती? तर महाराष्ट्राची 2011 मधील लोकसंख्या जी होती ती 11.23 कोटी होती. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत भारतात कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत भारतात जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे तो ठाणे जिल्हा आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, भारताचा साक्षरता दर 2011 किती होता? तर भारताचा साक्षरता दर जो होता 2011ला तो 72.98% होता. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, महाराष्ट्राचा साक्षरता दर किती होता? तर महाराष्ट्राचा साक्षरता दर जो होता तो होता 82.34 होता. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो, भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य जे आहे ते केरळ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो मित्रांनो, भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य जे आहे ते बिहार आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो मित्रांनो, भारताचे लिंग गुणोत्तर 2011 किती होते? तर भारताचे लिंग गुणोत्तर 2011ला 943 होते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 येतो मित्रांनो, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती होते? तर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर जे होते ते 929 होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा सवाल येतो, भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य जे आहे ते केरळ राज्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य जे आहे ते हरियाणा राज्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, लोकसंख्या घनता म्हणजे काय? लोकसंख्या घनता म्हणजे मित्रांनो प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्या किती आहे? तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, भारताची लोकसंख्या घनता 2011 किती होती? तर भारताची लोकसंख्या घनता 2011 जी होती तर 382 होती. जे आपला राईट आन्सर होईल ते बी होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती होती? तर महाराष्ट्राची लोकसंख्या घनता जी होती ती 365 होती. सी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य जे आहे ते बिहार राज्य आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य जे आहे ते अरुणाचल प्रदेश आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. 26वा क्वेश्चन येतो, सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? सर्वाधिक लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश जे आहे ते दिल्ली आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश जो आहे ते लक्षद्वीप आहे. जे आपलं राईट आन्सर होईल ते बी होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, भारताचा लोकसंख्या वाढीचा दर 2001-2011 किती होता? तर भारताचा लोकसंख्या वाढीचा दर जो होता 17.64% होता. जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर किती होता? तर महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो 15.99 होता, 99 होता. तर बी जे आपलं राईट आन्सर येईल, 15.99%. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो आपला, भारतातील सर्वाधिक शहरीकरण असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक शहरी असलेले राज्य जे आहे ते गोवा आहे. मित्रांनो, एक क्वेश्चन ध्यानात ठेवा, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर जे आहे ते मुंबई शहर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावर शहर कोणते? तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावर शहर जे आहे ते पुणे शहर आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतात जनगणना सुरू करणारे गव्हर्नर जनरल कोण होते? तर भारताची जनगणना सुरू करणारे गव्हर्नर जनरल जे होते लॉर्ड मेयो होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, 1872ची जनगणना कोणत्या काळात झाली? तर 1872ची जनगणना जी झाली तर लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, भारतातील पहिली समकालीन जनगणना कधी झाली? तर भारतातील पहिली समकालीन जनगणना जी झाली ती 1881 मध्ये झाली. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य काय होते? तर 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य जे होते ते होते आवर सेन्सस आवर फ्युचर. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, जनगणना कोणत्या सूचीतील विषय आहे? तर जनगणना हा जो विषय आहे तो केंद्र सूचीतील विषय आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता? तर सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश जो आहे तो लक्षद्वीप आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा जो आहे तो मुंबई उपनगर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा जो आहे तो नंदुरबार आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो मित्रांनो, 2011 मध्ये भारतातील पुरुषांची संख्या किती होती? तर 2011 मध्ये भारतातील पुरुषांची संख्या जी होती ती 62.37 कोटी होती. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो मित्रांनो, 2011 मध्ये भारतातील महिलांची संख्या किती होती? तर 2011 मध्ये भारतातील महिलांची संख्या जी होती ती होती 58.64 कोटी होती. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, जनगणना हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर जनगणना हा शब्द जो भाषेतून आलेला आहे तो लॅटिन भाषेतून आलेला आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो, भारतातील बाललिंग गुणोत्तर 2011 किती होती? तर भारतातील बाललिंग गुणोत्तर जे होते 2011 ते 919 होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर किती होती? तर महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर जे होते ते होते 894 बाललिंग गुणोत्तर. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 2011 किती होते? तर भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण जे होते ते होते 68.84%. सी जे आपला राईट आन्सर होईल. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, हा क्वेश्चन ध्यानात ठेवा. ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 68.84%.
त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो, भारतातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण 2011 किती होते? तर भारतातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण जे होते 2011ला ते 31.16% होते. जे आपलं राईट आन्सर येईल ते ए येईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर जे आहे ते दिल्ली शहर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा जो आहे तो मुंबई शहर आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जनगणना माहितीचा उपयोग कशासाठी केला जातो? जनगणना माहितीचा उपयोग जो केल्यासाठी जातो ते विकास, नियोजन, संसाधन वाटप आणि धोरण आखणीसाठी केला जातो. वरील सर्व उपायासाठी केला जातो. तर जे आपलं राईट आन्सर येईल ते डी येईल. तर मित्रांनो इथे आपले जनगणनाचे क्वेश्चन समाप्त होतात. याच्यानंतर आपण बघूया भूगोलचे क्वेश्चन. आता भूगोलचे क्वेश्चन स्टार्ट होतात. पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची राजधानी जी आहे ती मुंबई आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची उपराजधानी जी आहे ती नागपूर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो, महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्र क्षेत्रफळ जे आहे ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. तर बी जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर चौथा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार जो क्रमांक लागतो 3रा क्रमांक लागतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई शिखर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 6वा क्वेश्चन येतो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती गोदावरी नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तो गोदावरी नदीचा उगम जो आहे तो त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तो कृष्णा नदीचा उगम जो आहे तो महाबळेश्वरमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस जे समुद्र आहे तो अरबी समुद्र आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राला किती किमी समुद्रकिनारा लाभला आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. तर समुद्रकिनारा जो लाभलेला आहे तो 720 किलोमीटर समुद्रकिनारा जो आहे लाभलेला आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. 720 किमी. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो मित्रांनो अहमदनगर जिल्हा आहे. ध्यानात ठेवा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा जो आहे तो मुंबई शहर आहे. तर आपला राईट आन्सर जे आहे ते ए येईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर सातपुडा पर्वतरांग जे आहे ते महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वतरांगेला आणखी ज्या नावाने ओळखले जाते ते पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर जे आहे ते मुंबई बंदर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 17वा, महाराष्ट्रातील संत्र्याचे शहर कोणते? तर महाराष्ट्रातील संत्र्याचे शहर जे आहे ते नागपूर शहर आहे. आणि ऑप्शनमध्ये सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील द्राक्षांचे शहर कोणते? तर महाराष्ट्रातील द्राक्षांचे शहर जे आहे ते नाशिक शहर आहे. मित्रांनो हे क्वेश्चन ध्यानात ठेवा. द्राक्षांचे शहर म्हणजे ते नाशिक शहर. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 19वा, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना धरण जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण जे आहे ते गोदावरी नदीवर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस जो पडतो महाबळेश्वरमध्ये पडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, विदर्भातील प्रमुख नदी कोणती? तर विदर्भातली प्रमुख नदी जी आहे ती वैनगंगा नदी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील काळी माती जी आहे ती कापूस या पिकासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या भागात होते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन जे आहे ते विदर्भामध्ये होते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? तर कोकण किनारपट्टीची लांबी जी आहे ती 720 किमी आहे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार जे आहे ते दक्खन पठार आहे. जे आपलं राईट आन्सर होईल ते येईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन आहे मित्रांनो, तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या भागातून वाहते? तर तापी नदी जी वाहते मित्रांनो ती उत्तर भागातून वाहते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे मित्रांनो तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. हे क्वेश्चन ध्यानामध्ये ठेवा. बीच जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध जे आहे ते लोणावळा प्रसिद्ध आहे मित्रांनो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माथेरान बी प्रसिद्ध आहे आणि महाबळेश्वर बी प्रसिद्ध आहे. ते सगळे ऑप्शन जे ते राईट आहे. वरील सर्व ऑप्शन जे राईट येईल. तर आपलं आन्सर जे होईल ते टी होईल. नंतर 30वा क्वेश्चन येतो, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदी जी आहे मित्रांनो ती कृष्णा नदीची उपनदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य जे आहे ते नागझिरा आहे अभयारण्य. ते आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीज प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीज प्रकल्प जो आहे तो कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रसिद्ध लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग जो आहे तो नागपूर विभाग आहे. विदर्भ तर ओळखला जातो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस कोणत्या भागात पडतो? तर महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस जो पडतो तो मराठवाड्यात पडतो. तर जे आपला राईट आन्सर होईल ते सी होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोणते? तर महाराष्ट्रातील प्रमुख खनिज जे आहे ते कोळसा बी आहे, लोखंड बी आहे आणि मॅग्नीज बी आहे. तर वरील सर्व जे ऑप्शन ते राईट येतील. आपलं ते डी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? कास पठार जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये येते. ते जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे मित्रांनो, सर्वाधिक आहे. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते सी येईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा जो आहे तो गोंदिया जिल्हा आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तरेस जे आहे ते गुजरात राज्य आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्या इथे व्हिडिओ समाप्त होतो. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे मी ग्रुपची. ती लिंक ग्रुपची जॉईन करा आणि तिथे आपल्याला PDF मिळतील.